नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळमोडी. पुढे सर्व जाईल काही न राहे, मनासंत आनंत शोधून पाहे. या पुढच्या 5 श्लोकांमध्ये समर्थांनी सत्स्वरूपाचा शोध घेण्यास सांगितले आहे. श्लोक क्रमांक 146 ते 150 मधील हा पहिला श्लोक आहे व त्याचा शेवटचा चरण मनासंत आनंत शोधून पाहे असा आहे. या पृथ्वी तलावर जे जे काही आहे किंवा दिसते त्यातील कोणतीच गोष्ट ही कल्पांतापर्यंत टिकणारी नाही किंवा चिरंजीव नाही. ती नाशवंत आहे. फळे, फुले, झाडे, इमारती, डोंगर, नद्या या सर्व नाशवंत आहेत. नाश होण्यासाठी लागणारा वेळ कदाचित कमी जास्त असेल, परंतु नाशवंत आहे हे नक्की. इतकेच काय, ज्या मनुष्य देहाला आपण इतके जपतो, त्याचे कोड कौतुक करतो, तोही नाशवंतच आहेत. भूकंपात घरेच काय, गावेच्या गावे गडप होतात. डोंगर माथे खचतात, टेकड्या नाहीशा होतात, नद्या आपला रस्ता बदलतात. तसे शरीर देखील नाशवंत आहे. एखाद्या अभिनेत्रीवर सारेजण जीव टाकत असतात. तिच्या दर्शनाने उसासे टाकतात. तीच अभिनेत्री काही वर्षांनी दिसली तर तिच्याकडे बघवत नाही, एवढी तिची अवस्था दयनीय झालेली असते. रोजच्या व्यवहारात देखील आपला एखादा जुना मित्र 10-20 वर्षांनी भेटला तर आपण त्याला ओळखत नाही व आपल्यातही खूप बदल झाला आहे असे तो सांगतो. कधी एखादा मित्र आपल्याशी गप्पा मारण्यासाठी येणार असतो, परंतु त्या अगोदरच त्याच्या मृत्यूची खबर आपल्याला येते. तेव्हा मात्र आपण अंतर्मुख होतो. या जगात काहीच खरे नाही. जीवन क्षणभंगूर आहे. आपण देवाचे नामस्मरण केले पाहिजे, परोपकार केला पाहिजे असे म्हणतो, परंतु ते वैराग्य तात्पुरते टिकते. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण पुन्हा सारे काही विसरून प्रपंचाला लागतो. अशा वैराग्याला स्मशान वैराग्य असे म्हणतात. तेव्हा आपणच काय, पण ही पृथ्वी सुद्धा प्रलयात नाहीशी होणार आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. कारण काळाच्या पुढे कुणाचे काही चालत नाही. काळ हा पुढे पुढे सरकतच राहतो व जे जे त्याच्या समोर येते त्याला तो गिळंकृत करतो. कारण काळाला कधीही कुणासाठीही थांबता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, पुढे सर्व जाईल काही न राहे. मागे काहीच राहणार नाही, फक्त स्मृती राहतील किंवा अवशेष राहतील. यासाठी प्रत्येकाने चिरंतन ठेव्याचा म्हणजे सत्स्वरूपाचा शोध घेतला पाहिजे असे समर्थ सांगतात. चिरकाल टिकणारे असे एकमेव परमतत्व आहे व ते म्हणजे अनादी अनंत असा परमेश्वर होय. त्याचा शोध आपण घेतला पाहिजे असे समर्थांनी सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.